आम्हाला मी बोलतोय ना, हां बोल. आम्ही आता एसी ने जाणार आहे. कोणाला सांगू नका. डायरेक्ट एसी मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो एसी कशी असते. तिकीट वगैरे नाही याच्याकडे, जनरल तिकीट आहे आणि बोलतो एसी मध्ये जाणार आहे. दाखव ना. अरे लोकलची तिकीट नाही चालत तिकडे, पूर्ण एसीची तिकीट आहे. तिकीट वगैरे काहीच नाही. बघू आम्ही 5 जण चाललोय. बघू शकता इथे फक्त 5 रुपये. पाऊस पण आहे बारीक बारीक असं भाऊ बोलतोय माझा. मला आता ट्रेनने सिग्नल दिले सेंद्रिया म्हणजे आता निघेल. चली कुठली तर ट्रेन निघाली आहे तर मी पण निघतो आता. बाय समीक्षा. भोगली आज बरे आहे ना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि शनिवार रविवार 2 दिवस मस्त सुट्टी आहे आणि मी चाललोय गावाला, स्पेशली कोकणात. तर भात लावणीसाठी चाललोय आम्ही सगळे. मी आहे, माझा मोठा दादा आहे आणि माझ्या 2 काकांची मुलं आहेत. तर आम्ही सगळे चाललोय आणि समीक्षा पण येते माझ्या गावाला. तर आम्ही जातोय 2 दिवस, खूप मजा मस्ती करू. जेवढे काय व्लॉगचे फुटेज वगैरे भेटेल तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन. ॲक्च्युली मी आता निघतोय, वाजलेत 9. दरवेळी मी जातो कोकण करण्याने दादरवरून, पण आता तिकीट काढली नव्हती म्हणून दादाने तिकीट काढले. वसईवरनं ट्रेन आहे म्हणून जरा लवकर निघावं लागतंय. तर पटापट निघतो. कामावरनं जस्ट आलो आणि पटकन तयार झालोय आणि खूप एक्साइटमेंट आहे अशी गावाला जायची. तर एक्साइटमेंट तर चेहऱ्यावर दिसतेच आहे. तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो काय मजा मस्ती करतो ते. बाय, टाटा कर, टाटा कर. हा शाबाश. तर आता मी स्टेशनला पोहोचलोय. तुम्हाला बोललो ना समीक्षा आहे माझ्यासोबत. तिकीट काढायला सांगितलेलं तिला. ट्रेन पकडली आता भाईंदरवरून परत दुसरी ट्रेन पकडायला लागेल आम्हाला. हे बघा, जेंट्स डब्यातनं प्रवास करतात. ते लेडीज डबा असून पण इथे जेंट्समध्ये येतात. काय बोलायचं आहे ना. बघू भाईंदरवरून दुसरी ट्रेन पकडून मग वसईला जाऊ, कारण ट्रेन पण आहे 10:30ची आणि उशीर झाला आहे. वाजलेत 9:30. तर मित्रांनो, आता जस्ट वसईला पोहोचलो आहे. माझ्यासोबत बघा, हे माझे 2 भाऊ इथे जॉईन झालेत. हे लोक आता इथे विरारलाच राहतात. हा तेच रे, विरार नालासोपारा एकच झालं. हा यश आणि हा त्याचा छोटा भाऊ अनुष. याला तर तुम्ही ओळखतच असाल. हा पण ब्लॉगर आहे, अन्या पडवळ ब्लॉग. याचे पण खूप चांगले चांगले ब्लॉग आहे आणि रील स्टार झाला आहे सध्या. खूप रील्स व्हायरल झाले याच्यात. तुम्हाला मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता आम्ही गावी चाललो आहे. 2 दिवस खूप मजा मस्ती करू. करणार ना. आम्ही लावणी करायला जातो. लावणी म्हणजे भात लावणीला चाललोय आम्ही. तर समीक्षा पण आमच्या गावाला येते. खूप मजा वगैरे करू आम्ही आणि तुम्हाला दाखवतो कशी एन्जॉय वगैरे करतो ते. आम्हाला मी बोलतोय ना, हां बोल. आम्ही आता एसी ने जाणार आहे. कोणाला सांगू नका. डायरेक्ट एसी मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो एसी कशी असते. तिकीट वगैरे नाही याच्याकडे, जनरल तिकीट आहे आणि बोलतो एसी मध्ये जाणार आहे. दाखव ना. अरे लोकलची तिकीट नाही चालत तिकडे, पूर्ण एसीची तिकीट आहे. तिकीट वगैरे काहीच नाही. बघू आम्ही 5 जण चाललोय. बघू शकता इथे फक्त 5 रुपये. तर जातो मित्रांनो, कसा ट्रॅव्हल वगैरे करतो तुम्हाला दाखवतो. लेट्स सी. अजून ट्रेन आली नाही. किती मिनिटं अजून ट्रेन यायला? ट्रेन यायला किती? वैतरणाला आली आहे. वैतरणाला आली आणि आम्ही पण वैतागलोय. वैतरणाला आले. विरार नालासोपारा वसई बघा. चल ना. 4 सीट आहेत. ही एक सीट
2 3 आणि हे 4 सीट आहे आणि मी एक्स्ट्रा आहे वाटतं. तेव्हा 1 2 आणि या खालच्या 2 सीट आहेत आणि पूर्ण ट्रेन खाली आहे. बघू पनवेलला वगैरे पब्लिक येईल. वसईवरून आमची ट्रेन निघाली आहे. तर कोकणात जायची खूप एक्साइटमेंट आहे. सगळे भाऊ वगैरे आले, आम्ही खूप मजा करू. पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ वगैरे मला जेवढं जमेल तेवढं मी काढतो आणि तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पनवेलला पोचलो आहे. इथे त्याला थांबलो आहे कारण झोप तर अजून आली नाही. आत्ताचे 12 वाजलेत. आम्हाला कोकण कन्यानी जायची सवय आहे. तिथं 12:15ला इथून सुटते. तर आता आम्ही जातो. ट्रेन पण सुटते. पाऊस पण आहे बारीक बारीक असं भाऊ बोलतोय माझा. आता ट्रेनने सिग्नल दिले सिंदरिया म्हणजे आता निघेल चली सुटली. तर ट्रेन निघाली आहे तर मी पण निघतो आता. बाय समीक्षा. सुप्रभात मित्रांनो. आता जस्ट मी उठलोय झोपून आणि लोकांनी मला झोपून उठवलं आणि जस्ट आता आम्ही विलवड्याला पोचलोय. रत्नागिरीला आलं. आम्ही आता ही एक्सप्रेस ट्रेन सोडतोय आणि याच्यानंतर मागून कोकण कन्या येईल ती पकडू. आता रत्नागिरीला आम्ही उतरतोय. इथे थोडं फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला दाखवतो रत्नागिरी स्टेशन. उठले की नाही यश समीक्षा झाली की नाही? सुप्रभात झाला की नाही तुमचा? सुप्रभात मित्रांनो. इथे शूला आलो. काय आठवलं काय? आठवलं. लास्ट ब्लॉग याचा बघितला असेल सगळ्यांनी. तुम्हाला मी लिंक देतो. पहिला सुप्रभात बोलून इथे आज सूला गेला होता. फायनली दिस इज अवर रत्नागिरी आणि आमचं आगमन करायला पाऊस. हे पळा आहे. तुमचं स्वागत. थोडं धावतोय मी. पाऊस पडला म्हणून धावावं लागतं. आणि मी मस्त पावसात भिजत आलो आणि हे बघा छत्रीत ना आले. पावसाने आमचं स्वागत केलं. तर आता आम्ही इथे रत्नागिरीला उतरलोय. ह्याच्या पुढची तिकीट नाही आमच्याकडे. चाललोय आम्ही तिकीट काढायला. वा रत्नागिरी पण आमचं डेव्हलप झालंय बघा. ॲक्सिलेटर आहे इथे पण. जातो जरा पुढची नॉर्मल जनरल तिकीट काढणार आणि नंतर मग विलवड्याला उतरू. तिथून मग गाडी करून घरी जातोय विलवड्याची तिकीट काढायला. विलवड्याची तुम्ही आता गैरसमज करून घेऊ नका. आमच्या गावचं नावच आहे विलवडे. तर आलोय फायनली आता रत्नागिरीला. तिकीट वगैरे काढतो पुढची आणि मग नंतर गावी जाऊ. आम्ही मजा वगैरे करू. आम्ही ट्रॅव्हलचा व्लॉग टाकणार आहे. याच्यानंतर गावचे व्लॉग वगैरे टाकेन. पूर्ण व्लॉग आवर्जून बघा. बघा 4 विलवडे. सॉरी प्रिंट आहे. ठीक आहे 4 विलवडे कोकण कन्या. काय नाही माझा हात अचानक गेला तर ते काका बोलले जरा आरामात. तसा जो काका घाई असते सगळ्याची. 4 विलवडे. तर आता आम्ही इथे येऊन थांबलोय रत्नागिरीला. आता झाला जरा टाइमपास वगैरे केला. ट्रेन चेक केली. मागे उक्षीला आहे. 10-15 मिनिटात ट्रेन येईल कोकण कन्या. मग त्यांनी पुढे विलवड्यापर्यंत जाऊ. तर इथे जरा आलेलो फोटोज वगैरे काढायला बोटजवळ. ही बघा एक ट्रेन आली. येडे बघा. आणि इथे बघा मालगाडी वगैरे येऊन उभी आहे. खूप मोठं टर्मिनल्स आहे रत्नागिरी. सगळ्या गाड्या इथे थांबतात. तर आता जातो आम्ही पुढे परत. थोडा चहा वगैरे घेतो आणि तेवढ्यात ट्रेन पण येईल. लालपरी लागली आहे. कुठे लागली? तर आता आम्ही जातो. मस्त पावसाचा मोसम आहे. मस्त ना.
गर्लफ्रेंड नसताना. नाही गर्लफ्रेंड असताना पण पाऊस असताना. आम्ही चढलो आणि युपीवाले कुठे आले काय माहिती. क्या हुआ कहाँ जा रहे आप? ओ भैया ओ चिच्चा मराठी भैया. This is real Konkan. फायनली आमचा विलवडे आलेला आहे. गावचं दृश्य बघा. चला ये लवकर. विलवडे विलवडे चला विलवडे. विलवडे आला विलवडे. फायनली विलवडे पोचलोय आम्ही आता आमच्या स्टेशनला. विलवडे आलो आम्ही विलवडेला. आता अधिक ल अधिक व अधिक डे. तर आता पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवतो कसा आहे ते. ट्रेन लगेच निघाली पण. विलवड्यावरून फायनली आम्ही ट्रॅक्स पकडले आणि सगळे चेंबून चेंबून भरलेलो आहे. पाचरला आता जरा नाश्ता वगैरे करतो. मावशीनी बरी आहे ना. बरे बरे सोना वगैरे पण येतात ना. येत आहे म्हणूनच आणलं मी. पाचलला येत आहेत. पाचलला विलास येईल. ए बाय बरी आहेस ना. तर मित्रांनो फायनली आता पोचलो आहे पाचलला. आमची बाजारपेठ आहे पाचल. आम्ही कधी इथे गावी वगैरे आलो तर ह्याच हॉटेलमध्ये येतो. एक काका आणि त्या काकी आमच्या ओळखीच्याच आहेत एकदम. इथे नाश्ता करतो कटवडा आणि मगच घरी जातो. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करू व सगळे बसले. ऑर्डर दे पहिला. काय सांगितलंय काय सांगायचं आहे. कटवडा द्या कटवडा 5. या तुम्ही पण नाश्ता करायला. तुझा उपवास आहे ना. 4च द्या. ते बाजारपेठेत पोचलो आम्ही आणि थोडं सामान वगैरे घेतलं घरच्यासाठी आणि पुढे आता जातोय चिकन घेतोय. कारण आम्ही आता बाजारपेठेतून घरी गेलो तर 2 दिवसासाठी झालो आहे म्हणून परत काही यावं लागणार नाही म्हणून सगळं घेऊनच जातं गावी. तर आता जाऊ तिथे सामान वगैरे घेऊन. मग आमच्या गावची गाडी लागलेलीच आहे आणि निघू. उलट्या पराची कोंबडी बघा. उलटे पर. ए मुर्गे. तू खात नाही ना रे नॉनव्हेज. मला सोडायचा विचार आहे ना. लॉक आहे नाही तर मी सोडलं असतं. सोड. लॉक आहे बोललो ना मी. हे सगळ्यांना सोडलं असतं. मला आवडत नाही सगळं. आमचं बाजारपेठेतून सामान वगैरे घेऊन झालं आहे पूर्ण. आता घरी जायला निघालोय. तुमच्यात बघा आजोबा आहेत आमच्यासोबत. काय करू. 2 मुलं आहेत गावची आणि सगळे आम्ही. काका आमच्या गावचेच आहेत आणि लेट सी.
Let's see. तर आताच फायनली आम्ही गावाला पोहोचलो आहे. ती डुगडुगा आहे, त्या डुगडुगाने आलो. आमच्या गावचीच होती डुगडुगा. इथे बघा मस्त शेत आहे एकदम आणि ते लांब दिसतंय, लांब एकदम. ते आमचं घर आहे. ॲक्च्युली घरापर्यंत जायला वाट नाही आहे, इथे पायवाट आहे, तिथून जाऊ आम्ही. तर आजोबा पण समोर उभे आहेत वाट बघत. आता जातो आम्ही, मस्त एन्जॉय करतो. बघा गाव कसं आहे ते आमचं. खूप मोठा चॅलेंज आहे, गावाला आलो इथे. हे बघा ही पायवाट बघा कशी आहे, खूप मोठा चॅलेंज आहे. यातनं पाय घसरून जर पडलो तर डायरेक्ट खाली. सगळ्यांचा भात लावून झालेला आहे आणि आम्ही आत्ता आलोय मुंबईवरून भात लावायला. आजच्या दिवस आम्ही इथे मस्त भात वगैरे लावू आणि उद्या रात्री परत मुंबईला. तेव्हा समोर उभे आहेत ना छत्री घेऊन, ते माझे आजोबा उभे आहेत वाट बघत. बदबदा हे बघा हे समोरच आहे, केळीचं झाड दिसतंय, ते आमचं घर आहे. हो हो बरं आहे, तुम्ही बरं आहे ना? आजी काय करतायत? काय ते आपली जमीन आहे ना, ते आपली जमीन आहे ना, ते काय काम करतात ते आपल्या जमीन. हां ॲक्च्युली त्या तिकडे आजी आहेत ना मागे, ते आम्ही जे भात लावणार आहे ते भात काढतायत. मग ते जाऊन आम्ही दुसऱ्या मळीत चिखल करून लावणार. हे सगळे आमच्याच मळे आहेत तिकडे. आणि हे बघा हे माझे बाबा, दाखवतो मी तुम्हाला. बाबा बरं आहे ना? हे बघा हे आजोबा आहेत माझे, बरं आहे ना? हे बघा माझी आजी बघा, भोगली आजी. बरे आहे ना? बाबा माझा मुका नको घेऊ त्याचा. माझा लेक ग, माझं हे बघा याला राग आला, याचा मुक्का नाही घेतला म्हणून. बाबा माझा सोनं. पान कोसळलेला. पावसात आलं काय नको ते ग. हे आमचं घर. आता आलोय जरा फ्रेश वगैरे होतो, नंतर मग दुसरा व्लॉग चालू करीन. तर आता जस्ट मी घरी पोचलोय, माझं घर बीर दाखवतो आणि हा व्लॉग इथे एंड करतो. हे बघा असं हे तोडकं मोडकं घर आहे आमचं. तर मित्रांनो फायनली मी गावी पोचलोय. मस्त गावाचं वातावरण वगैरे एकदम छान आहे. पावसाळ्याचं वातावरण आहे, म्हणजे मस्त सगळीकडे ग्रीनरी आहे. मागे तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल, शेत वगैरे सगळ्यांनी भात वगैरे लावून झालंय. आणि स्पेशली आम्ही भात लावायला झालोय गावी. काय काय लावणी का दाखव ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता हा व्लॉग मी इथे एंड करणार आहे. हा व्लॉग मी ट्रॅव्हलचा व्लॉग टाकलाय, म्हणजे रस्त्यात वगैरे मला ट्रेनमधून जे काय फुटेज वगैरे मिळाले ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवलेच आहेत. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू. आणि या पुढचा व्लॉग मी शेतीचा गावचा जो काही टाकेन तो पण तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि हा बघा आमचा नवीन, सबस्क्राईब करा. अरे तेच रे, तुला काय करायचं, जे असेल ते असेल. ब्लॉग बनवून तुला अजून बोलता येत नाही. आणि हा बघा सस्ता ब्लॉगर बघा.